नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्न सराईचा काळ आता संपलेला आहे. आता आखाड पार्टीसाठी अनेक सुवासिनी आपापल्या घरी सुद्धा येत असते आणि घरी आल्यावर मग तीच संसारातली कुरबूर आणि काही ना काही अडचणी आपल्या माहेरी येऊन सांगणं असे अनेक प्रकार आपण घरोघरी पाहत असतो. पण मुळात लग्न झाल्यावर या अडचणी येतातच का बरं, असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही? कदाचित याला आपल्या पत्रिकेतील काही दोष सुद्धा जबाबदार असू शकतात बरं का. आणि म्हणूनच आजचा आपण विषय ठेवलेला आहे वैवाहिक जीवनातील मतभेद. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते, जय माता दी. तर आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख तुम्हाला करून देऊ इच्छिते. तर आनंद कुमारजी हे ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर याचे संस्थापक आहेत. याशिवाय त्यांनी ज्योतिष आणि वास्तू या सामाजिक क्षेत्रातील त्यांना अनेक गौरव पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच अनेक सामाजिक उपक्रमात सुद्धा त्यांचा सहभाग असतो. आनंद कुमारजी गोपालन सुद्धा करतात. आनंद सरांच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंब खरं तर सुखावलेली आहेत. त्यांनी सुचवलेले उपाय, यंत्र, मंत्र, रत्न, ध्यान साधना आणि अनुभव हे अगदी सिद्ध तोडग्याने हे अगदी सोपे साध्या पद्धतीने ते सगळ्यांना सांगत असतात. पुण्यामध्ये सदाशिव पेठ आणि मुंबईमध्ये घाटकोपर इथं त्यांचं कार्यालय आहे. जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र याचा समन्वय साधून ते यशस्वीपणे ज्योतिष मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यामुळे श्री आनंद कुमारजी यांना भेटण्यासाठी आपण खाली जो संपर्क क्रमांक दिलाय नक्कीच त्यावर संपर्क साधा आणि प्रत्यक्ष त्यांचं मार्गदर्शन घ्या. याशिवाय YouTube चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आजच्या चर्चेकडे आपण वळूयात. आजचा विषय वैवाहिक जीवनातील मतभेद. खूप छान आनंद कुमारजी आजचा विषय तुम्ही शोधून काढला आणि आत्ताच्या काळाला अगदी सुयोग्य असा विषय आहे. तर वैवाहिक मतभेद मुळात होण्यामागची कारणं काय हे सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे आणि मग यावर उपाय पण सांगाल का? नक्कीच. श्वेता, आजचा प्रश्न आणि आजचा काळ आहे. लग्न कार्य झालेले आहेत आणि आखाडपाडीच्या अनेक गृहिणी सुवासिनी माहेरी आलेले आहेत. तर मतभेद वैवाहिक जीवन मतभेद महत्त्वाचं कारण दोन आहेत. मग त्यातल्या पत्रिकेतले काही ग्रहदोष नक्कीच कारणीभूत असू शकतात. अनेकदा आमच्याकडे जातक येतात आहे की पत्रिका पाहून लग्न केलेलं आहे, मग असे त्रास का आम्हाला, किंवा काही लग्न झाल्यानंतर महिना, 6 महिने, 2 वर्ष, 4 वर्षानंतर हे मतभेद सगळे चव्हाट्यावर येतात. त्यामुळे कुठेतरी संसारात नाराजी होते. याचे आपण पहिलं कारण समजून घ्या. यासाठी पहिला ग्रह, 2 ग्रह चांगले असले पाहिजेत. एक तर गुरु नावाचा ग्रह बलवत्तर असला पाहिजे आणि शुक्र नावाचा ग्रह बलवत्तर असला पाहिजे. शुक्र नावाच्या ग्रहावर आम्ही शारीरिक सुख पाहतो, सौंदर्य पाहतो, किंवा एक तृणा ही पाहतो. आणि गुरु नावाच्या ग्रहावरून गुरुबळ पाहतो, समाधान वृत्ती पाहतो. त्या कुटुंबातील समाधानी वृत्ती, तो पती आता पुरुष किती राहतात त्याच्यावर अवलंबून असतं. परंतु या 2 ग्रहांच्या सोबत जर कोणी हे 4 पापग्रह आहेत, शनी, मंगळ, राहू, केतू, हे जर 4 पापग्रह, त्यातल्या शुक्रासोबत रवी आला तर निचभंग नावाचा म्हणतात. ते 5 जर पापग्रह युक्त असेल, रवी त्यात पापग्रह नाही आहे, पण हे जर ग्रह त्यामध्ये सोबत कोणाच्या असतील, मग कोणत्या अवस्थेत आहेत तशानुसार त्यांच्या आयुष्यात त्रेधा होते आणि त्यातून त्यांना मनस्ताप किंवा एक वैवाहिक जीवनातली असाधारण स्थिती ही त्यांना भोगावी लागते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर शुक्र नावाचा ग्रह जर एखाद्या पत्रिकेत बालावस्था असेल तर कुठे संसारामध्ये वैवाहिक जीवनात पोरखेळ होतो, सगळं काय असून नसल्यासारखी परिस्थिती होते. जर वृद्ध अवस्था असेल तर ती अगदी निरुत्साही लोक राहतात आणि वैवाहिक जीवनात आनंद घेता येत नाही. पण जर शुक्र युवावस्था, कुमारावस्था असेल तर ही लोक तजेलदार किंवा नेहमीच 4 चौघात पुढे राहणार राहतात आणि वैवाहिक जीवन हे अनुषंगाने हे सहजरित्या पुढे घेऊन जातात. पण जर कोणी पापग्रहयुक्त असेल तर मात्र त्या स्थानानुसार त्यांना नक्कीच त्याची वाईट अशुभ फळं भोगायला लागतात. मध्ये एक प्रश्न साधा विचारला की आपण यात उपाय करता येतात. हो, प्रेक्षक आपले पाहताना सांगेल की जसा एखादा आजार आहे तो बरा होण्यासाठी त्यांना उपाय, औषध आहेत, तसं तुमच्या आयुष्यात असणारी समस्या आहे, ह्या समस्येवर सुद्धा उपाय आहेत आणि त्यातून तुमचं आयुष्य सुखर नक्कीच करू शकतं. पुढे नक्की कोणाच्या पत्रिका आल्या त्या अनुषंगाने नक्कीच मी सांगेन. आणि आपले असे काही प्रश्न सुद्धा आपण या कार्यक्रमात घेणार आहोतच. पण मात्र तुम्ही शुक्र ग्रहाबद्दल बोललात म्हणून थोडंसं मला त्या अनुषंगाने विचारायचं आहे की शुक्र हा ग्रह हा पापग्रह युक्त आहे असा तुम्ही आता मगाशी उल्लेख केला. एक तर त्याचे परिणाम नेमके मग काय होतात असं असेल तर थोडंसं सविस्तर सांगा. नक्कीच. शुक्र नावाचा ग्रह एखाद्या पत्रिकेमध्ये, जर शुक्र नावाचा ग्रह एखाद्या पत्रिकेमध्ये द्वितीय लग्न स्थानात आहे आणि सोबत शनी आहे, त्याचं लग्न उशिरा होतं, अगदी उशिरा, 30 नंतर. पण तो शुक्र जर वृद्ध अवस्था असेल तर ते शुक्रामध्ये 30, 35, 40 वर्षांत लग्न होतं आणि हे लग्न होऊ नये, सुख मिळत नाही. का? शनी नावाचा ग्रह सोबत असतो, शनी लेट करतोय. पण सोबत शुक्रासोबत जर मंगळ असेल, मंगळ नावाचा ग्रह चतुर्थ स्थानात आहे, तर घर सौख्य मिळत नाही. घरात सगळं काही भरलेलं आहे पण त्यांना उपभोग घेता येत नाही. मग तुझी सासूची कुरकुर असेल, तिथे आईची कुरकुर असेल, ह्या कुरकुरीला सामोरं जावं लागतं. किंवा घरातल्या मुख्य सदस्य असेल त्याची कुरकुरीला सामोरं जावं लागतं. आता शुक्र नावाचा ग्रह जर राहूयुक्त असेल तर हा कुठे पंचम स्थानात आहे किंवा हा अगदी सप्तम स्थानात आहे, अष्टम स्थानात आहे. राहू नावाचा ग्रह ब्रह्मांडावरती नाही आहे. आम्ही ज्योतिषवालेच आम्ही मानतो आणि याचा राहूचा अंमल आपल्या शरीरावरती इथून वरती राहतो.
म्हणजे धडाच्या वरती मग अति जास्त विचार करतात आहे. मग आपल्या नवऱ्याच्या खुरापती काढणं किंवा बायकोच्या खुरापती शोधून काढणं ह्याच्या ज्यांना इंटरेस्ट राहतो आणि एखाद्या खुरापती काढायला विचारायला चालू केलं तर हातात चांगलं काही येतच नाही. हे आत्तापर्यंत मी 25 वर्षाच्या अनुभवात आम्ही अनुभवले, जे आमच्याकडे यजमान येतात, जातक येतात, ह्या जातकांना विचारणं काय झालं कसं झालं तर शेवटी शेवटी हातात काहीच येत नाही. पण मनात असणारी नाराजी, मनात असं विदुष्ट आणि मनात असणारे त्रेधा हे यांच्याशी कुठे ना कुठे टोकाच्या भूमिकेवर नेऊन पोहोचवतात. त्यासाठी तुमच्या पत्रिकेतला हा शुक्र किंवा राहू किंवा शुक्रासोबत असणारा केतू हा जर ग्रह आला, हा भाग्यात असेल तर शुक्र नावाचा ग्रह चांगला आहे, पण तो भाग्यात आहे, केतुयुक्त आहे. इमोशन हळवेपणाने घेतलेला निर्णय, कुठे कुठे जास्त अतिप्रेमात पडणं किंवा जास्त त्या व्यक्तीच्या अति आहारी जाणं आणि तिथून स्वतः पाय धोंडा मारून घेणं अशा स्थितीत सामोरं जावं लागतं. पण जर शुक्र रवियुक्त असेल त्याला नीचभंग नावाचं एक म्हणतात आहे. आणि जर हा रवी चांगला शुभ ग्रह आहे, हा लिडरशिप घेतो आणि स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन लग्न कार्य करतो किंवा सुरुवातीला चांगलं वाटतं आणि काही दिवस उतरले तर दोघांमध्ये नाराजी किंवा कटुता किंवा नैराश्य किंवा दुःख ह्यांच्या जीवनात नक्कीच राहतं. आणि याच्यासाठी ह्यांच्या जीवनामध्ये जर सुखर आनंद घ्यायचा असेल तर मनोमिलनंतर आपल्या घरात जर पूजना ठेवताय, ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न धारण करताय, शुक्राचा हिरा नावाचं रत्न, ओपेल नावाचं रत्न धारण करताय, व्हाईट टोपाज नावाचं रत्न धारण करताय, तर असे साधे साधे उपाय जर करताय तर माझा विश्वास आहे ऐपतीनुसार पद्धतीनुसार तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच चैतन्य आणि एक मॅरिड लाईफ हॅपी सुखर नक्कीच होईल. आणि या 25 वर्षात तुम्ही अनेकांचं मॅरिड लाईफ असंच सुखी तुमच्या उपायांमुळे झालेलं आहे. तर आपण दरवेळी कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचे फोन घेत असतो. आता मात्र तुमच्यासाठी प्रेक्षकांनी आपल्याला काही प्रश्न पाठवले, तर आज आपण फोन घेणार नाही, ते लिहिलेले काही प्रश्न आहेत माझ्याकडे, ते आपण घेऊया. तर तिसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे, मिरज सांगलीवरनं खरं आलेला आहे की वैवाहिक जीवनात मतभेद आहेत, त्यांना वेगळं होण्याची इच्छा आहे, वेगळं होता येईल का? त्यांनी तारीख सांगितलेली आहे, तारीख आपण घ्यायला नको कारण पर्सनल नाव आहे. आता यांना मिरजवर सांगलीवर यजमान आहेत, यांनी सांगितलं ना वैवाहिक जीवन सुख मिळत नाहीये आणि यांना डिवोर्स घ्यायचा किंवा वेगळं व्हायचं आहे, हे का पाहून घेऊया. यांच्या पत्रिकेचा विचार करता चंद्र नावाचा ग्रह यांच्या द्वितीय स्थानात म्हणजे कुटुंब स्थानात आहे आणि चंद्राच्या अवस्था जर आपण पाहतोय तर चंद्राची अवस्था यांच्या पत्रिकेत युवा अवस्था आहे, हे धडाडीचे आहे आणि निर्णयक्षम व्यक्ती आहेत असं स्पष्ट यांच्या पत्रिकेवरून दिसतंय. पण गुरु नावाचा ग्रह यांच्या पत्रिकेमध्ये लाभस्थानामध्ये वक्री आहे. गुरु लाभ जिथून कमाई आहे, सोर्स ऑफ इन्कम आहे, त्याचा सोर्स ऑफ इन्कम कमाई कुठेतरी खंडित असावी, बाधित असावी किंवा कमाई नसावी, त्यामुळे हे निर्णय घेण्यासाठी अपात्र राहतील असं माझं म्हणणं आहे. पण शुक्र नावाचा ग्रह कुठे आहे तर शुक्र सप्तमत आहे, यांचा डिवोर्स 200% होत नाहीये. किती टक्के होत नाही? 200% डिवोर्स होणार नाही, कारण यांच्या पत्रिकेमध्ये बुध, मंगळ, रवी आणि राहू हा पत्रिकेत 6ष्ठ स्थानात बसलेला आहे. आता 6वं स्थान आहे अशुभ, 6, 8, 12 स्थान मी अशुभ मानतो. इथे राहू नावाचा ग्रह उचित आहे. आता बोलण्यात सांगितलं की राहू नावाचा ग्रह उतरण्यावरती अंमल करतो आणि तो बुध युक्त आहे. आता बुध राहू इथे आली तर काही अंश शुभ, ही अति हुशार दुरंधर चतुर लोक असतात आहे आणि चातुर्य यांच्या अंगाशी कुठेतरी येतं. म्हणजे एखादी एक गोष्ट समजवायची अशी लोक 10 गोष्टी समजवतात आणि 10 गोष्टीमध्ये एक चूक झाली त्यांच्या विरोधात 10 चुका जातात आहे, त्यामुळे यांना 2 पावलं मागे राहावं लागतं. दुसरी गोष्ट यांच्या पत्रिकेत मंगळासोबत रवी आलाय, हा योग शुभ, ह्याला अंगारक नावाचं एक म्हणतात. पण अंगारक नावाचं योगाची लक्षणं दुसऱ्यांना रुबाब करणार असतात. ही चिडकी, मंगलिक ही व्यक्ती नाही आहे पण ही चिडकी आहे, हट्टी हेकेकोर आहे आणि ह्यांचा हट्ट कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि हट्ट जर कमी करता येत आहे, ह्यांचा हेकेकोरीपणा जर कमी करता येतं, माझा विश्वास आहे ह्यांची मॅरिड लाईफ नक्कीच सुखर आणि आनंदी नक्कीच होईल. ह्याच्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट यांच्या कर्मस्थानामध्ये शनी नावाचा ग्रह, मी मला सांगितलं पापग्रह 4 आहेत. ह्या पापग्रह शनी नावाचा ग्रह वक्री आहे, हा तुळ नावाची राशीत आहे. तुळ नावाची राशी ही मॅरिड लाईफसाठी, तुळ नावाची शुक्राचे प्रधान राशी आणि वैवाहिक जीवनासाठी चांगली राशी, पण ही राशी पडली यांच्या पत्रिकेमध्ये तुळ राशीत कर्मस्थानात. तरी पुरुषाची पत्रिका ही नेहमी ह्यांच्या पत्नीवर अवलंबून राहावं लागणार आहे, त्यामुळे इथे ह्यांना डिवोर्स होणं नक्कीच दाखवत नाही. पण मित्रा, जर आपल्या पत्रिकेतले काही जर ग्रहदोष निवारण केले नसतील तर मात्र ते शांतदोष निवारण करून घ्यावी. दुसरी गोष्ट आपल्या पत्रिकेत आहे तैतील नावाचं करण आहे. कोणतं करण आहे? तैतील नावाचं करण आहे. आणि तैतील नावाचं करण असल्यामुळे काय होतं, जीवनात सातत्य राहत नाही आहे. त्याचंही जीवनात सातत्य पाहिजे, रिदम पाहिजे, एक प्रगती पथावर जायचं आहे. तर तैतील नावाचा ग्रहचा दोष कोणी याज्ञिक करणारे मंडळ असेल त्यांच्या शांतदोष निवारण करूया. माझा विश्वास आहे आपल्या जीवनात नवीन चैतन्य झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. पण ह्याच्याबद्दल दुसरं एक आहे, शुक्र नावाचा ग्रह बालावस्थेत आहे, बहुतांशी ग्रह बालावस्थेत, राहू बालावस्थेत, शुक्र बाला, शनी बालावस्थेमध्ये, जे बुध बालावस्थेत आहे. म्हणजे यांचं कोणी म्हटलं, एखादं म्हणणं सांगितलं तर कोणी मनाव घेत नाही, कारण शुक्र बालावस्थेत आहे, पोरखेळसारखा होतोय. त्यामुळे माझी विनंती आहे आजच्या यजमानांना, सांगलीच्या मिरजच्या, की तुमचं काही डिवोर्स होणार नाही आहे, त्यामुळे 2 पावलं मागे यावं आणि आपला सुखर संसार आनंद मुलाबाळांसोबत आनंदाने घालवावा असं नक्कीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच सांगेल. अगदी खूप छान मार्गदर्शन केलं. आता शुक्र ग्रहाचा तुम्ही वारंवार उल्लेख करता, तर चौथा प्रश्न आपल्याला असाच आलेला आहे शुक्र ग्रहाविषयी. आता त्यांनी विचारले असे की शुक्र ग्रह हा केतू सोबत पंचम स्थानात आणि राहू चंद्र लाभ स्थानात असल्यास मग अशा स्थितीत काय उन्नत होऊ शकतो का? बघा, त्यांच्या पण पत्रिका बघूया. ह्यांच्या पत्रिकेमध्ये केतू जर शुक्रासोबत असेल तर मग सांगितलं की केतू नावाचा ग्रह इमोशनचा काम कारक आहे. केतू नावाचा ग्रह इथून खाली अंमल करतोय आणि
शुक्र त्यासोबत आलं, पण शुक्राची अवस्था कशी आहे तर ती अवस्था पाहणं गरजेचं आहे. शुक्र बालावस्था पोरखेळ होईल, शुक्र म्हातारा असेल तर वृद्धावस्था असेल, तर शुक्र कुमार अवस्था असेल तर अति प्रेमात पडणं किंवा ते प्रेमात वाहत जाणं असंच काहीतरी यांच्या पत्रिकेत दाखवलं जातं. जर केतू भाग्यात आहे तर भाग्य इमोशन भावनेच्या आरी जाऊन कुठेतरी हळवेपणाची भूमिका यांना येते. आणि सगळ्यात महत्त्वाच्या यांच्या पत्रिकेमध्ये राहू सोबत मंगळ आहे आणि राहू शुक्रासोबत आहे. शुक्र नीच राशीत आहे, तर वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही कारण शुक्र नीचेच आहे आणि तो कन्या राशीत आहे. कन्या राशी सगळ्यात चिकित्सक राशी ती कन्या राशी. आम्ही 12 राशीमध्ये काही वर्गीकरण केलं आहे. सगळ्यात चिकित्सक लोक कोणते असतील तर कन्या राशी असतात. आणि कन्या राशीत शुक्र अतिचिकित्सक म्हणजे स्वतःवर स्वर्ग घटण्याची अशा व्यक्तींची परिस्थिती राहते. आणि प्रत्येक गोष्ट भावनेला मनाला लावून घेणारे लोक राहतात. आणि तुमच्या मनाला म्हणजे एखादं जर शेजारी कोण काय बोलत असेल तर माझ्या विषयच बोलतोय, मलाच अनुषंगाने बोलतोय, मलाच उद्देशून बोलतोय अशी यांची धारणा राहते. आणि धारणा तुम्ही कमी करताय, यातून तुमचा ठोस तुमच्या हातात काय जो पण असत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये गती प्रगती होणार नाही. आणि मंगळासोबत असणार राहू म्हणजे खोटारडे, चिटर, लफंगे आणि विकृतच लोकांना भेटतात आहे. कारण राहू नावाचं ग्रह कोणत्या अवस्थेत त्याच्यावर डिपेंड आहे. त्यांच्या पत्रिकेत राहू नावाचं ग्रह मृत अवस्थेत आहे आणि मेलेलं म्हणजे डेट आहे, त्याची सेन्स नाही ते. तर ही सेन्स वाढवण्यासाठी यांच्या पत्रिकेतला राहू नावाचा ग्रहासोबत असणारा मंगळ अग्रेसिव्ह आहे, पटकन निर्णय घेतात. म्हणजे एखाद्या यांना जाशा दाखवेल, एखाद्या यांना कोणीतरी सांगेल की मी तुझ्यासाठी आता ही पुरुषाची पत्रिका आहे, तर या पत्रिकेमध्ये सांगेल की एखादी महिलेला एक आमिष दाखवतील, लवकर ह्याच्या ते प्रेमात पडेल. पण सातत्य राहणार नाही, ती त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यात ती जास्त वेळ राहणार नाही कारण शुक्र नावाचा ग्रह नीचेच आहे. त्यामुळे शुक्र नीचेच असल्यामुळे काय होतं की आपल्याला मनस्ताप होतो, एक वैवाहिक सुख मिळत नाही, पती असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते की पत्नी असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होती. आणि द्वितीय स्थानात कुटुंब धन पाहतो, धनात शनी बसलाय, रवी बसलाय, बुध बसलाय, रवी बुद्धातीत योग. ह्यांच्यामुळे दुसऱ्याचं भलं होतं, मग स्वतःचं भलं होत नाही. आणि ते शनी आहे तर प्रत्येक गोष्ट लेट करतो, पैसा हातात येतो, पैसा टिकत नाही. आणि पैसा कुटुंबासाठी अति महत्त्वाचा आहे, संसारासाठी पैसा आजच्या काळात तरी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या त्रेधा यांच्या पत्रिकेतल्यात ह्यांचा तुम्ही दोष निवारण करून घ्यावं. ह्यांच्या पत्रिकेत शनीसोबत असणार पितृदोष, वडीलधाऱ्यांचं ऐकत नाहीत, मोठ्या व्यक्तीचं ऐकत नाहीत, ह्यांचा दोष आहे. आणि या दोषाचं तुम्ही खंडन करून घेताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात हा केतू तुमचं काय वाकडं करणार नाही किंवा दुसरा अवलंबून राहावं लागणार नाही. मात्र भावनेच्या आरी जाऊन लोकांना निर्णय देऊ नका आणि मोठ्यांचा आदर करायला शिकाल तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात असणार नक्कीच की ज्या समस्या आहेत त्या समस्या नक्कीच दूर होतील असं नक्कीच म्हणेल. आणि आपल्या प्रेक्षकांना मला पुन्हा एकदा आवाहन करायचंय, तुमच्याही मनातले असे काही प्रश्न असतील तर या कार्यक्रमात मात्र आपण घेत आहोत, तर तुम्ही YouTube चॅनलला जा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्कीच विचारू शकता. आता आपल्याला अमरावतीवरनं प्रश्न विचारलेला आहे एकाने की अमरावतीवरून ते विचारतात की विवाह पत्रिका पाहून झालेली आहे म्हणून त्यांना वैवाहिक सुख नाही, पत्नी काही मनासारखी वागत नाही. अनेक पतींचे मला वाटतं अशा प्रकारे मनातले प्रश्न असतील. तर हा 5वा प्रश्न अमरावतीवरून विचारलेला आहे. आता बघा ह्या अमरावतीकरांच्या प्रश्नाच्या आपण घेऊया. यांनी सांगितलं की प्रेमविवाह झालेला आहे. हो. आता प्रेमविवाहासाठी शुक्र नावाचा ग्रह चांगला असला पाहिजे. तर शुक्र नावाचा ग्रहाची अवस्था पाहतोय तर शुक्र नावाचा ग्रह यांच्या पत्रिकेमध्ये युवा अवस्थेत आहे. ज्यामुळे आम्ही सांगतो प्रीती नावाचा योग असेल, शुक्र युवा अवस्थेत कुमार अवस्था असेल, 99% यांच्या बाबतीमध्ये प्रेमविवाह किंवा ठरवून म्हणजे ओळखीतल्या लोकांबरोबर विवाह होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर या अमरावतीकरांच्या प्रश्नामध्ये जर शुक्र नावाचा ग्रह युवा अवस्थेत आहे. आता शुक्र कुठे आहे आणि कोणासोबत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता शुक्र नावाचा ग्रह यांच्या पत्रिकेमध्ये रवीच्या सोबत आहे. आता रवी नावाचा ग्रह हा विल पॉवरचा कारक आहे, आत्म्याचा कारक आहे, कॉन्फिडन्सचा कारक आहे. ह्यांनी निर्णय घेतले, धाडशीने निर्णय घेतले आणि निर्णय घेऊन शुक्र कुठं पडलाय अष्टम स्थानात. मग सांगितलं की 3 स्थानं अतिशय मार्गाने चुकीचे असतात. एक तर अष्टम स्थान, दुसरं षष्ठ स्थान आणि व्यायस्थान. व्यायस्थानात कोर्ट कचेरी वगैरे होते, अष्टम स्थानात दीर्घ आजार लागतात आणि अचानक आईच्या आयुष्यात कुठेतरी नैराश्य, दारिद्र्य, दुःख येण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यांच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रह सोबत शुक्र नावाचा ग्रह आलेला आहे आणि शुक्र नावाचा ग्रह हा नीचभंग नावाचा एक म्हणतात. नीचभंगचा शब्दश अर्थ नियतीला मान्य न अशा घटना, म्हणजे आपण पती अथवा पत्नीकडून ज्या काही अपेक्षा ठेवतो त्याच्या विपरीत घडतं, तसं मनासारखं काय घडत नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम यांच्या पत्रिकेत आहे ध्वजसौख्यामध्ये. जसं मंगलिक पत्रिका मांडली जाते, जर आम्ही सांगतो की बाबा पत्रिकेत लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थान, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा व्यायस्थानात जर मंगळ असेल तर मांगलिक मांडलं जातात. तसं इथे शनी जर असेल तर शनी प्रधान मानलं जातं आणि शनी जर इथे असेल लग्नस्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, व्यायस्थान असेल तर अशा लोकांची लग्न विलंबने होतात किंवा लग्न होऊन यांना ग्रहसौख्य मिळत नाही. ग्रहसौख्याचा शब्द अर्थ घेण्याचं कारण आहे की यांच्या पत्रिकेमध्ये शनी नावाचा ग्रह हा मीन राशीत असल्यामुळे इथे 2 लग्नाचे पत्रिका संभवतात. कारण शनी न्यायाचा कारक आहे, शनीच्या सोडून अशुभ अवस्थेत आहे आणि शनी वक्री आहे. म्हणजे पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न होण्याचे योग 90% आहेत. मित्र, आपल्या पत्रिकेत लग्न मोडू नये म्हणून अन्य काय करावं का, तर आपला गुरु नावाचा ग्रह, कुटुंब चालवायला पैसे पाहिजेत, गुरु नावाचा ग्रह आपल्या पत्रिकेत व्यायस्थानात
जे द्वितीय स्थानात आहे. त्यामुळे या व्यक्तीला व्यसन असावं किंवा जर व्यसन नसेल तर व्यसनाच्या आहारी लागू जाऊ शकतं, कोर्ट कचेरी करायला लागू शकते, अनाठाई नाहक अर्थहानी होऊ शकते. म्हणजे वकिलाला पैसे देणं, इकडे तिकडे पैसे देणं, आर्थिक लॉसेस होण्याचे चान्सेस ह्यांच्या पत्रिकेत जास्ती असत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राहू नावाचा ग्रह तोही अशुभ, तो वक्रीत चालतो पण तो अशुभ अवस्थेमध्ये लाभस्थानात आहे आणि पंचम स्थानात केतू आहे. तर अशा अनुषंगाने मित्रा तुझी पत्रिका तिन्ही चारही बाजूनी कोमजलेली पत्रिका आहे असं म्हणेल. यातून तुला जर वैवाहिक जीवनात सुख मिळवून घ्यायचं आहे तर ज्या मुलीवर लग्न केलं आहे, शुक्र अस्तांगत थांबणार आहे, तर त्या मुलीला डायमंड नावाचं रत्न धारण करायला द्या. पत्रिकेत असणारा शनीचा दोष निवारण करून घ्या, नीचभंग नावाचा दोष निवारण करून घ्या. माझा विश्वास आहे तुमच्या जीवनामध्ये किमान डिवोर्स तरी होणार नक्कीच नाही. कारण आपल्याला न्याय मिळणार नाही. जर आपण कोर्ट कचेरीला गेलात, लग्न तर प्रेमाने केलंय, आवडीने केलंय, तर लग्न टिकवणं आपल्या हातात आहे. कारण डिवोर्स होणार, कारण शनी नावाचा ग्रह जर मृत अवस्था असेल तर 90% डिवोर्समध्ये अनेक त्रास होतो. म्हणजे कुठेतरी लास्ट स्टेजला आपल्या विरोधात न्याय जातो आणि त्यामुळे ह्यांना पुरेपूर न्याय मिळणार नक्कीच नाही. तर अशा अनुषंगाने आपल्या पत्रिकेला काय असणार, ग्रहदोष निवारण करून घ्या. माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी नक्की चैतन्य घडेल किंवा डिवोर्स होणार नाही, हे नक्कीच या कार्यक्रम माध्यमातून नक्कीच सांगेल. आणि खूप आशादायी असा खरं तुम्ही त्यांना सल्ला दिलेला आहे. आता यानंतर ना आणखी एक वेगळा प्रश्न आलेला आहे की विवाह 7 वर्ष झालेली आहेत विवाहाला आणि विवाह ओळखीच्यांमध्येच झालेला आहे आणि दोघांमध्ये मतभेद मात्र वारंवार होत आहेत. तर काही कारण आणि काय उपाय तुम्ही यावर देऊ शकता का? नक्कीच बघूया. यांची सिंह नावाची राशी आहे, मघा नक्षत्र आहे, धूर्त योग आहे. आता यांच्या पत्रिकेत विचार करता सगळ्यात महत्वाचं केतू गुरु चांडाळ योग आहे. नाही खोटाडे तुम्हाला नको त्या चांडाळ चौकटीत समजवणार भरवण नको तुम्हाला जास्त भेटतील. कारण पराक्रमात आहे आणि पराक्रमात जर केतू सोबत गुरु असेल त्याची भाग्यदृष्टी पडते आणि भाग्यस्थानात इथून या स्थानामध्ये जिथे 10 नंबर आकडाले आहे ते भाग्यस्थान म्हणतो. भाग्यस्थानात यश, कीर्ती, वृद्धी, प्रसिद्धी ही होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि तर राहू नावाचा ग्रह इथे कुठे अपकीर्ती म्हणजे तुमच्या विरोधात चुकीची माहिती लोकांमध्ये पोहोचवणं किंवा कुठेतरी भाग्यात खच्चीकरण होणं आणि असंच काहीतरी दाखवतंय. तर शनी नावाच्या ग्रहासोबत जर राहू नावाचा ग्रह आलेला आहे त्याचं तुम्ही खंडन करून घ्यायचं, म्हणजे शांत दोष निवारण करायचं पहिलं. दुसरं गोष्ट, शुक्र नावाचा ग्रह हा व्याहात आहे. मग सुरुवातीला सांगितलं की व्याहास्थान अशुभ, जिथून कोर्ट कचेरी पाहतो किंवा विवाहबाह्य संबंध पाहतो. तर शुक्र नावाचा ग्रह इथे कुठेतरी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करायला भाग पाडू शकतो आणि तिथे तसं यश मिळणार नाही, कारण बुध नावाचा ग्रह सोबत आहे. आता बुध अशुभ ग्रह नाहीच आहे, पण बुध नावाचा ग्रह नपुसक मानला जातो आणि शुक्र नावाचा ग्रह हा स्त्री तत्वाचा आहे. म्हणजे नपुसक स्त्री तत्वाची व्यक्ती आणि नपुसक व्यक्ती एकत्र असेल तर काय असेल, तो दोघेही हॅपी नसतील किंवा दोघे अनकम्फर्ट झोनला असतील. तर बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये हा अशुभ दोष, नपुसक शब्द वापरणार नाही मी, की मुलं बनवण्यात अडचण राहते, सेक्शुअल लाईफमध्ये ना इंटरेस्ट राहत नाही, तर अशा गोष्टींमध्ये इथे हा नपुसक दोष आहे. त्याचं शुक्रासोबत असणारा बुध खंडन करून घ्या, जेणेकरून पत्नीविषयी आपला प्रेम आपुलकी वाढेल. दुसरी गोष्ट, पत्रिकेमध्ये शुक्र नावाच्या केतू नावाच्या ग्रहासोबत राहू नावाचं ग्रह, केतू नावाच्या ग्रहासोबत गुरु नावाचं ग्रह, ह्याला चांडाळ नावाचं म्हणतात आहे. तर चांडाळ नावाचं असेल तर चांडाळ चौकटणे, खोटारडे, लफंगे, चुकीचे किंवा चुकीची इन्फॉर्मेशन लोक तुम्हाला मिळतात आहे. तर लोकांचं तुम्ही ऐकायचं नाही, हे तुम्ही जर आज लक्षात घेतलं तरी तुम्हाला अनेक गोष्टी नक्कीच मार्गी लागू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, शनी नावाचा ग्रहासोबत राहू नावाचं ग्रह, मी सांगितल्याप्रमाणे दोष निवारण करा. माझा विश्वास आहे तुमची गाडी 100% नाही 200% गाडी तुमची रुळावर नक्कीच येईल. आणि आपला स्वभाव मांगलिक नाही बरं का, पण आपली राशी सिंह राशी आहे, मघा नक्षत्र आहे. 12 राशी सगळ्यात लिडरशिप करणारी, नेतृत्व करणारी किंवा सगळ्यात पुढे राहणारी ती राशी सिंह आणि मघा नक्षत्र आहे. आणि मघा नक्षत्राचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे, केतू नावाचा ग्रह. आता केतू नावाचा ग्रह असल्यामुळे तुम्ही हळवे तेवढेच आहात, भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे सजग पद्धतीने वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊन जर निर्णय घेताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यामध्ये गतीन प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीये. नक्कीच. खरं तर आपल्याला आनंद कुमारजी, आपल्याला खूप प्रेक्षकांचे प्रश्न आलेत पण वेळ आपल्याला थोडासा कमी आहे, त्यामुळे मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आपण आपले जे काही वैवाहिक संबंधाशी विवाहाशी संबंधित जे प्रश्न आहेत ना ते YouTube चॅनलला जा, सबस्क्राईब करा आणि तिथे मात्र कमेंट करून नक्कीच आपले प्रश्न विचारा. शिवाय प्रत्यक्ष आनंद कुमारजी यांना आपण पुढे सुद्धा भेटू शकता. खरंच तुम्ही इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान उत्तरं दिली. मनापासून तुमचे धन्यवाद. जय माता दी. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.